मी सौ प्रज्ञा वाडिंबे. मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यापासून मी तुम्हाला घरगुती उपाय सांगत आहे. हे उपाय ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील. उद्या शनिवार आहे. शनिवार म्हटलं म्हणजे हनुमंताचा वार. हा छोटासा उपाय आहे, अत्यंत फलदायी आहे. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी हनुमान मंदिरात जावं लागणार आहे. हनुमान मंदिरात जायच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी शेवबुंदी, चणे गूळ किंवा नुसता गूळ ह्या तिघांपैकी काही आपल्या घरी आणून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या शनिवारी जाताना लाल वस्त्र किंवा नारंगी कलरचं वस्त्र धारण करून तुम्हाला मंदिरात जायचं आहे. जाताना एक जपमाळ घेऊन जायची आहे आणि मंदिरात गेल्यावर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि 108 वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हनुमंताला अशी विनंती करायची आहे का, हे हनुमंता, मी रामाच्या नावाने तुला काही विनंती करत आहे, किंवा असं म्हणायचं का, मी तुझ्या रामाला, कारण हनुमंत राम भक्त होता, तुझ्या रामाला असं सांग का माझं जे काही संकट आहे, जी काही माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. जेव्हा तुम्ही रामाचं नाव घेऊन हनुमंतासमोर उभं राहतात तेव्हा त्याला ते ऐकणं भागच पडतं. त्यामुळे तुम्ही रामाचं नाव घेऊनच हनुमंताला विनंती करायची आहे, कारण हनुमंत राम भक्त होता. त्यामुळे तुमचा श्रीराम जय राम जय जय राम हा 108 वेळा मंत्र झाल्यानंतर, हे सगळं मी सांगितलं ते झाल्यानंतर 11 वेळा तुम्हाला भीमरूपी स्तोत्र म्हणायचं आहे. आणि भीमरूपी स्तोत्र झाल्यानंतर तुम्हाला एकदा हनुमान चालीसा म्हणायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आणलेला नैवेद्य हनुमंताच्या चरणी ठेवायचा आहे. आणि हे सर्व करताना तुम्ही महिला पुरुष सर्वजण उपाय करू शकतात. आणि महिलांनी असं अजिबात मनात आणायचं नाही, हा उपाय मी करू शकते का. हनुमंताला वडील भाऊ असं त्याच्याशी मनापासून नातं जोडून त्याला हात जोडून विनंती करायची. आणि हा उपाय महिलांनीसुद्धा करायचा आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल तो तुम्ही कमेंट्समध्ये टाका, कारण हा उपाय इतका शक्तिशाली, इतका पॉवरफुल आहे का लोकांना एका शनिवारमध्येच प्रचिती येते. पुढचा शनिवार येईपर्यंत त्यांना कधी वाटही बघावी लागत नाही, इतका हा उपाय प्रभावी आहे. छोटासा आहे. आणि जर तुम्हाला भीमरूपी हनुमान चालीसा येत नसेल तर तुम्ही ते बघून म्हटलं तरीही चालेल, नाहीतर मोबाईलवर ऐकलं तरीही चालेल. फक्त ते मंदिरात जाऊनच करायचं आहे एवढं मात्र नक्की. आणि हा उपाय झाल्यानंतर पुन्हा एकदा हनुमंताला श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणून घरी परत यायचं आहे. आणि घरी आल्यानंतर आपला देवाऱ्यासमोर हात जोडून उभं राहायचं आहे 2 मिनटं. आणि विनंती करायची आपल्या घरातल्या देवदेवतांना का मी करून आलेल्या उपायाला मला यश मिळो. कारण आपल्या घरामध्ये आपले कुलदैवत असतात, इतर देवता असतात आणि आपण त्यांची रोज पूजा करत असतो. त्यामुळे त्यांनाही हे सांगायचं आहे. आणि हा उपाय पूर्ण झाला म्हणून किंवा पूर्ण करून घेतला परमेश्वराने म्हणून देवांचे आभार मानायचे आहे. आणि 4ही शनिवार तुम्हाला उपाय करायचा आहे. तुम्ही कायम केलात तरीही चालणार आहे. आणि नक्की हा उपाय झाल्यानंतर तुमच्या प्रचिती, तुमच्या अनुभवाची मला कमेंट्समध्ये तुम्ही लिहून द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते. हात जोडून विनंती करते, कारण हा उपाय अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी उपाय आहे. श्रीराम जय राम जय जय राम.